नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहिलं तर जिल्हा परिषद शाळांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला। त्याच्या मागचं कारण असं आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांच्याकडे गुणवत्ता नाही राहत किंवा पाहिजे तसं शिक्षण नाही मिळत, असं साहजिकच पालकांच्या तक्रारी असतात। परंतु खरंच ही गोष्ट खरी आहे का? ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी आदरणीय संतोष शिरोळे सर यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षा असेल, NMMS परीक्षा असेल किंवा जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा असेल, यामधनं पास झालेत, त्यांनी घवघवीत यश मिळालं आणि आज जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये ते अतुलनीय असं यश मिळवत आहे। हे खरं तर ज्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे असं वाशिम जिल्ह्याचं वैभव, वाशिम जिल्ह्याचं रत्न आदरणीय संतोष शिरोळे सर आपल्यासोबत बोलण्यासाठी आज गुरुजन प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत। खरं पाहिलं तर आज मी स्वतः या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडगाव या ठिकाणी आलेलो आहे। खूप सुंदर असा प्रांगण आहे, परिसर आहे, विद्यार्थी तुम्ही बघितले किती क्यूट आहेत आणि सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक महोदय, गावचे सरपंच यांच्याशी आपण बोललो। आता वेळ आलेली आहे ती म्हणजे संतोष सरांशी बोलण्याची। संतोष सर, मला खूप संतोष वाटत आहे की ज्या व्यक्तिमत्वाशी मला बोलायचं होतं, चर्चा करायची होती, त्यांच्याशी मी बोलतोय। सर्वप्रथमतः आपलं गुरुजन चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत। एक वाशिम जिल्ह्याचा नागरिक म्हणून मी सर वाशिमकरांच्या वतीनं, समस्त जनतेच्या वतीनं एका आदर्श शिक्षकाचे खूप खूप धन्यवाद मानतो की सर तुमच्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल, NMMS असेल, जवाहर नवोदयची जी परीक्षा असते प्रवेश परीक्षा, त्यामध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळत आहे। संतोष सर, हे जिल्हा परिषद शिक्षक होण्याचं तुम्हाला सांगितलं कोण का बा आपल्याला जिल्हा परिषद शिक्षक व्हायचं? तर सर सांगितलं कोणी नाही, परंतु माझ्या मनातच लहानपणापासून एक प्रश्न होता। मी जेव्हा वर्गामध्ये आमचे शिक्षक आम्हाला शिकवायचे, त्यांचं जेव्हा मी अध्यापन पाहायचो, त्यांचं टीचिंग पाहायचो, ज्या शिक्षकांचं अध्यापन मला आवडायचं, तर तेव्हाच मी मनोमन ठरवलं होतं की आपणही शिक्षक व्हावं। ती मला 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 स्वयंप्रेरणा ती बालपणातच मिळालेली आहे। म्हणजे ती मला एक माझ्या गुरुजनांकडूनच मिळाली असं मी म्हणेन। आणि मग परिस्थिती ती माझी हालाकीची होती, अशी काही आर्थिक परिस्थिती माझी चांगली नव्हती। मग 10वी झाल्यानंतर साहजिकच तेव्हा डीएडचं फॅड होतं 1990-92 मध्ये। 10वी मध्ये मला चांगलं पर्सेंटेज आलं आणि म्हणून एक त्यावेळेस शॉर्टकट होता नोकरी मिळवण्याचा, डीएड। तर डीएड कडे खूप ओढा होता, खूप कल होता त्या विद्यार्थ्यांचा त्या काळच्या। तर मग मी चांगले मार्क्स आल्यामुळे सहजच फॉर्म भरला आणि डीएड ला लागलो आणि मग ती खूप मला माझ्या मनासारखी गोष्ट झाली की बुवा आता आपल्याला शिक्षक होण्यासाठी एक खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे। आणि अशा प्रकारे अमरावतीला डीएड करून मग शिक्षक झालो। तुम्ही ह्याच गावचे सर? प्रॉपर मी ह्याच गावचा, मूळ गाव माझं हेच। मग तुमचं प्राथमिक शिक्षण याच शाळेत झालेलं आहे? याच शाळेमध्ये? मी स्वतःला एवढा नशिबवान समजतो की ज्या शाळेमध्ये मी 1ली, 2री, 3री, 4थी शिकलो, त्या शाळेत मी 2008 ते 2018 पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत होतो। अच्छा, इथे तुम्ही 10 वर्ष आधी सर्व्हिस दिलेली? 10 वर्ष मी इथं कार्यरत होतो। आणि परमेश्वराची कृपा, पुन्हा एक संधी मला या ठिकाणी येण्याची दिली। आणि गावकऱ्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी पुन्हा एकदा रुजू झालो 9 नोव्हेंबरला। सर, आता आपल्या माध्यमातून नेमकं कशा पद्धतीनं शिष्यवृत्ती असेल किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यांचं मार्गदर्शन मुलांना केलं जातं, ज्यामुळे खरं पाहिलं तर असंख्य विद्यार्थी हे नवोदयमध्ये, NMMS मध्ये किंवा इतर स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत? असं काय रसायन आहे संतोष सरांकडे? रसायन सर, माझा एक विश्वास आहे की संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी। आणि जसं की आपण पाहतो एखादं पिंपळाचं रोपट एखाद्या खडकावर उगवते, खरंच त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असते का? ती हिरवगार राहते, पण पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे। निर्धाराच्या वाटेवर निर्भीडपणे चालता आलं पाहिजे। निर्धाराचं संकटाचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे। सर, नवोदय हा खूप कठीण विषय आहे, आणि
स्पर्धा एवढी वाढलेली आहे की साखरा शाळेचं खूप मोठं आव्हान आहे. होय. आणि नवोदयाला विद्यार्थी लावायचा म्हटल्यावर बॉटम मधून काम करावं लागते त्याला टॉपवर नेण्यासाठी. बरोबर. आणि आतापर्यंत मी जेवढे मुलं लावले त्यामध्ये मला आजपर्यंत फक्त 50% निकाल मला मिळालेला आहे. बरोबर. माझ्या मनाप्रमाणे मी जेवढे मुलं धरले, जेवढं अध्यापन केलं, की आता आपण जर समजा गृहीत धरलं की आपण एवढं अध्यापन केलं, एवढं शिकवलं, एवढ्या टेस्ट घेतल्या, यावर्षी आपल्याला 10 मुलं लागणार आहेत आपले. बरोबर. पण त्या वर्षी नेमके 5च मुलं लागतात. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये सर 100% यश, 100% यश तुम्हाला मिळेलच असं नाही. याची काही स्पर्धेमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. सर मग आता म्हणजे या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी किती विद्यार्थी सिलेक्ट झाले होते, त्यापूर्वी नेमका एकंदरीत किती आकडा आहे? मागच्या वर्षी माझे 6 विद्यार्थी उकळी पेन वरून सिलेक्ट झालेले आहेत. होतो. बढिया. एका शाळेमधून? हो हो. अरे वा. त्याच्या मागच्या वर्षी त्याच शाळेमधून माझे 13 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. 13 विद्यार्थी एकाच वर्षी एका शाळेमधून? हो हो, एकाच शाळेमधून. आणि त्या ठिकाणच्या 7.5 वर्षाच्या सेवेत जवळपास माझे 48 विद्यार्थी नवोदयाला लागले. क्या बात. आणि 20 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत. बर. आणि मी 5वीचं जरी नवोदयाचं काम करत असलो तरी पण माझ्याकडे 5व्या वर्गात जे मुलं नवोदयाला लागले नाही ते 8वीच्या क्लाससाठी येतात. असे 2 मुलं मी त्या ठिकाणी 8वा वर्ग नसूनही नवोदयाला म्हणजे अध्यापन केलं आणि ते विद्यार्थी पात्र झालेले आहेत. सर मग आता एकंदरीत जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन फार बदललेला आहे. त्यामागची विविध सामाजिक कारणं असू शकतात. कदाचित आपण शालेय शिक्षण विभागाकडून ज्या काही गोष्टी पालकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यामध्ये कुठेतरी कमी पडतो असो, हेही काही कारण असू शकतं. आपण स्वतः सर ग्रामीण भागातीलच विद्यार्थी आहात. तुम्ही लहान होते त्यावेळेसच्या पालकांचा शाळेबद्दलचा विचार आणि आजच्या पालकाचा विचार यामध्ये सर कुठं काय तफावत वाटते तुम्हाला? नेमकं काय झालंय? खूप तफावत आहे. खूप म्हणजे कसं, त्यावेळेस पालकांकडे पर्याय नव्हता. बरोबर. हा, हे महत्वाचं आहे. पालकांकडे पर्यायच नव्हता. आणि आज मात्र पालकांकडे अनेक पर्याय आहेत. असंख्य पर्याय झाले. पालक मुलांवर प्रयोग करतायत. त्यांची प्रयोगशाळाच विद्यार्थी झाले. आपलं पाल्य हा आपली प्रयोगशाळा नसावी. अगदी बरोबर. तरी मला वाटतं. पण होत काय आहे, पालक मुलांकडून खूप अपेक्षा करतात. अगदी बरोबर. वास्तविक आपण सगळे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले. तुम्ही पण प्राध्यापक आहात, मी पण शिक्षक पदापर्यंत पोहोचलो. आता त्यावेळेस आपल्याला असा काही अट्टहास नव्हता आपल्या पालकांचा की तू वाशिमला शिक. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पालकातून खेड्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये लोक विस्थापित होत आहेत. बरोबर. आणि हेही खूप मोठं कारण आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, लोकसंख्या वाढ हा जो भेडसावणारा प्रश्न होता तिथे कुठेतरी त्यांना आळा बसलेला आहे. म्हणून विद्यार्थी संख्या पण कमी होत आहे. बरोबर. विद्यार्थी संख्या कमी होत आहे. आणि मी जेव्हा 2008 मध्ये या ठिकाणी होतो तेव्हा माझे 2ही मुलं मी याच शाळेत शिकवले. बरं. अच्छा, म्हणजे तुम्ही या प्रश्नाकडे मला यायचं होतं. मी या शाळेत शिकवण्याचे कारण आहे की आपण स्वतःला कमी का समजायचं. बरोबर. आपण आपल्या पाल्याला या ठिकाणी शिक्षण जर आपण त्याला या शाळेत टाकलं तर मग आपलाही कस लागतो. बरोबर. आपल्या पाल्याचाही कस लागतो. आणि एक परिस्थिती या ठिकाणी अशी निर्माण होते की आपला मुलगा या शाळेत आहे, मग आपण या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलून जातो. आणि आजकालचे पालक मुलांकडून खूप अपेक्षा करून राहिलेत आणि मुलं त्या अपेक्षा पूर्ण करतीलच हे काही सांगता येत नाही. सर, मुलं तुम्हाला असं वाटतं या अपेक्षेमुळे म्हणजे 2 प्रकारचे पालक आपण बघतो. एक असे पालक आहेत की ते शिक्षणाबद्दल फारसे अवेअर नाही आहेत, किंवा आपला मुलगा शाळेला जातोय, काहीतरी वाचतोय, शाळेने सरांनी काहीतरी दिलंय, करतोय नाही करतोय. दुसरा एक असा पालक वर्ग आहे की नाही, माझ्या मुलाने रात्री सकाळी 7 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंत अभ्यास करायला बसायलाच पाहिजे, त्याने एवढे मार्क आणायलाच पाहिजे. ह्या दोनही मुळे सर म्हणजे एकंदरीत पालकांचं खूप दुर्लक्ष आणि पालकांचं अतिलक्ष यामुळे सर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवरती, त्यांच्या मानसिकतेवरती, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलांवरती काय परिणाम होत असेल सर, आपले अनुभव? त्यांच्या जडणघडणवरती आणि त्यांच्या बदलांवरती खूप मोठा परिणाम होत आहे. ज्या गोष्टी मुलाला जमतात त्या गोष्टी करण्यात त्यांना
खूप आनंद असतो. होय. पण ज्या गोष्टी त्याला मुळातच जमत नाही आणि पालकांचा एक प्रेशर असते एक त्याच्यावर की बा हे तू केलंच पाहिजे, तर ह्याच्यामुळे तो करेलच असं काही सांगता येत नाही. आणि याच्यातून आपण पाहतो मग विचित्र काही घटना घडतात. बरोबर. मुलं वेगळे मार्ग स्वीकारतात. तर त्याच्यामुळं मी असं म्हणेन सर की मातृभाषेतून जे शिक्षण आपण घेतो तर हे आत्मविश्वास निर्माण करणारं शिक्षण आहे. होय. आणि एखाद्या इंग्रजी भाषेतून किंवा दुसऱ्या भाषेतून आपण शिक्षण घेतो त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की आत्मविश्वास पूर्ण तो त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सामील होत असेल, त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करत असेल. तर आपल्या मातृभाषेतून जर त्याला शिक्षण दिलं गेलं इंग्रजी माध्यमातले अनेक मुलं मी असे बघितले की ज्यांना ना धड मराठी जमत आहे ना धड इंग्रजी जमत आहे, घरके ना घाटके असे होतात. पण म्हणजे आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळांना किंवा खाजगी शाळांना कमी लागतोय हा काही प्रकार नाहीये. परंतु एक सर्वसामान्य जो ट्रेंड आहे की आपल्या आजूबाजूला जी शाळा आहे जी गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकते त्या शाळेवरती विश्वास न टाकता आपल्या पाल्याचा खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा वेळ हा येण्या जाण्यामध्ये जातोय, त्याच्या मानसिकतेवरती परिणाम पडतोय, त्याचे जवळचे मित्र त्या ठिकाणी नाहीयेत किंवा त्याला ज्या भाषेमधनं अध्ययन सोपं होऊ शकतं ती भाषा टाळून आपण एका वेगळ्या भाषेमधलं शिक्षण देतो, याचा निश्चितच परिणाम पडतो. सर, आता तुम्ही जे स्कॉलरशिप मध्ये प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी सिलेक्ट होतात, सर आपण एक विद्यार्थी जो संतोष शिरोळे सरांकडे नाही आहे परंतु त्याचंही एक स्वप्न आहे की माझं सुद्धा सिलेक्शन नवोदयमध्ये व्हावं, त्या विद्यार्थ्याने नेमकं कशी अभ्यासाची स्ट्रॅटेजी करावी आणि त्याचे जे सन्माननीय शिक्षक जे त्याला शिकवतात परंतु असलेल्या परिस्थिती नुरूप त्यांना ते नवोदयचे स्पेशल क्लासेस त्या विद्यार्थ्याला देणं शक्य नाही, त्या शिक्षक बांधवांनी नेमकं काय करावं याबद्दल संतोष सरांचं काय? तर नवोदयला जर तुम्हाला लागायचं असेल तर भरपूर सराव करावा लागतो. बरं. जवळपास माझी मुलं 150 ते 200 टेस्ट सोडवतात एका वर्षामध्ये म्हणजे 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये 3 महिन्यात तो सिलेबस आपण घेऊ शकतो. नवोदयचा सिलेबस हा तुम्ही 3 महिन्यामध्ये पूर्ण करता, कंप्लीट होतो. आणि 3 महिन्यानंतर जे आपण टेस्ट सुरू करतो परीक्षेपर्यंत तर त्याच्यात 150-200 टेस्ट घेतल्या जातात. बरं. त्यामध्ये मुलांचं एक मानसशास्त्र आहे. त्यांना थकवा, कंटाळा, स्मरण, विस्मरण ह्या गोष्टी होतात. त्यामुळं वेळोवेळी त्या गोष्टीची रिव्हिजन वेळोवेळी त्या गोष्टी घ्याव्या लागतात. बरोबर. तेव्हा कुठे मुलं ट्रॅकवर राहतात. आणि माझा असा अनुभव आहे की आता नवोदयचं फॅड खूप वाढलेलं आहे. प्रत्येकच पालकाला वाटतं माझा पाल्य नवोदयला लागावा. बरोबर. आणि साहजिक आहे. एक तहसीलदार साहेब मला भेटले होते तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की बा नवोदयला जो मुलगा लागतो तो मुलगा 11 वर्षाचा IAS ऑफिसर असतो. वाह. मला खूप छान वाटलं की आपण IAS ऑफिसर तयार करायला लागलो. क्या बात आहे. त्याची खूप धन्यता वाटली. आणि तो IAS ऑफिसर म्हणजे तो कलेक्टर आयुष्यात 2दा होऊ शकतो. बरोबर. एक 11व्या वर्षी आणि एक भविष्यात. बरोबर. त्याला तशा प्रकारचं वातावरण मिळालं तर त्याला तशा प्रकारच्या संधी मिळाल्या पालकांनी दिल्या तर ते होऊ शकते. आणि नवोदयचा एक असा अनुभव आहे की आता बऱ्याच ठिकाणी राज्य स्तरावरच्या सराव परीक्षा होतात. मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे सर की माझ्या एका मुलीनं फाळेगावला 80 क्वेश्चन पैकी 79 क्वेश्चन राईट केले. बरं. नवोदय काय आहे हे याच्यातून आपल्याला समजेल. बरोबर. 80 पैकी 79 क्वेश्चन प्रत्येक ठिकाणी 78, 79 असे क्वेश्चन राईट करायचे. आणि ती मुलगी मेन परीक्षेला मुख्य परीक्षेला फक्त 72 क्वेश्चन राईट करू शकली. बरं. आणि ती अपात्र झाली. बरं. म्हणजे तिचा स्कोअर तेवढा आला नाही. तर म्हणूनच मला एकच याच्यातून सांगायचं आहे की नवोदयला जर तुम्हाला लागायचं असेल तर एकाग्र मुलगा असणं खूप आवश्यक आहे. बरोबर. सगळ्या काही गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या एकाग्र चित्ताने कराव्या लागतात. आणि तिथं कसं आहे आपण पण कधी कधी सिली मिस्टेक होते. आपल्याच्यानं पण बारीक चुका होतात. बरोबर. ते म्हणतात ना कबड्डीच्या खेळामध्ये नजर हटी दुर्घटना घटी. बिलकुल. एखाद्या वेळेस जरी विद्यार्थ्याची नजर हटली त्या आकृतीवरून, त्या गणितावरून, त्या उतार्यावरून तर तिथे चुकीचा
OMR सीटवर चुकीचा गोल घोटला जातो आणि त्याच्या एका गोल चुकीचा घोटण्याचे परिणाम असे होतात की त्याची एका वर्षाची मेहनतीवर पाणी पडतं. बरोबर. तर पण एक नक्की आहे, जे मुलं नवोदयला पात्र होतात त्यांच्याकडे कमालीचं टॅलेंट असते. तुम्ही जर मला एखादा प्रश्न विचारला की सर 2025 किंवा 2026चं तुमच्या वाशिम जिल्ह्याचं किंवा तुमच्या बुलढाणा जिल्ह्याचं टॅलेंट कुठे आहे, तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की आमच्या वाशिम जिल्ह्याचं टॅलेंट जे विद्यार्थी 80 विद्यार्थी सिलेक्ट होतात ते आहे. ते उद्याचे सायंटिस्ट आहेत, क्या बात, ते उद्याचे पंतप्रधान आहेत. बरोबर. आणि न लागलेले नाहीत असा नाही, असा हा भाग नाही, ते पण खूप छान असतात. आणि 350 रन जरी भारतानं केले, ऑस्ट्रेलिया 1च रन जास्त करावा लागतो जिंकण्यासाठी. असं काही 700 रन करायची गरज नसते. मग नेमकं इकडे तसंच होत आहे. एखादा चुकला म्हणजे तो त्या लायकीचा त्या पात्रतेचा नाही असा गैरसमज पालकांनी करू नये. अगदी बरोबर. तुमचा मुलगा जर प्रत्येक परीक्षेमध्ये सराव परीक्षेमध्ये 75-76 क्वेश्चन राईट करत असेल तर तो IAS ऑफिसर आहेच. बरोबर. मी असं म्हणतो, ठामपणानं सांगतो. आणि असं म्हणतात की बा या घरातून पिल्लू उडावे घेऊन अदम्य शक्ती, नजर असावी ध्येयावरती पण उंबरठ्यावर भक्ती. क्या बात. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. आपल्या जो विद्यार्थी नवोदयाला लागतो तो निश्चितच त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो. बरोबर. आणि जे विद्यार्थी यशस्वी झाले ते आपल्याला विसरत नाहीत, हेही तेवढंच खरी गोष्ट. फोन करतात, तब्येत कशी आहे सर, काय चाललं सर, आणि आल्यानंतर दर्शन घेतात. याच्यात खूप धन्यता वाटते. बरोबर. म्हणून ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि पुन्हा एकदा जोमानं काम करण्याची एक शक्ती मिळते, पॉवर मिळते, बळ मिळते. तुम्हाला असे एखादे शिक्षक ज्यांनी संतोषला धरून खूप मारलं, ज्यांची आठवण येते? मारलं. मला माझ्या वर्ग शिक्षकाने मारलं नाही. अच्छा. पण मला माझ्या प्राचार्याने मारलं. त्याला एक कारण होतं. तर आमच्या शाळेत श्रीकृष्ण विद्यालयाला होतो मी. वर जायचं असे, असं वर पायऱ्या सोडून जायला लागत असे आमच्या वर्गात. मग माझ्या मित्रांनी काय सुरू केला कार्यक्रम, मी वर्गात गेलो, मी दिसायला लहान, की मला धरून खाली टाकत. अच्छा. मी पुन्हा वर जायचो, पुन्हा धरून मला खाली टाकत. मग मी काय केलं, मी परेशान झालो. मग म्हटलं आता यायला काहीतरी शिक्षा द्यायला लागते. मी चप्पल भिरकावली त्याच्यावर. आणि ती अक्षरशः चप्पल एका पडद्या खालून प्रिन्सिपलच्या पायाजवळ जाऊन थांबली. मग प्रिन्सिपलनं बोलावल्यानंतर सर्वांना बोलावण्यात आलं. त्यामध्ये चांगला चोप बसला. खूप मार खायचं काम पडलं. बस एकदा शिक्षा झाली, बाकी अभ्यासासाठी शक्यतोवर नाही झाली शिक्षा. म्हणजे संतोष सरांनी लहानपणापासूनच अभ्यासाला आपलं मानलं होतं. माझ्यासारखे काही विद्यार्थी असतात की ज्यांना अभ्यास फारसा आवडत नाही, त्यांना फारसा असं काही अभ्यासामध्ये मन नसतं. काय करावं अशा विद्यार्थ्यांनी, किंवा जेणेकरून चला वा ठीक आहे मी एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे, आणि मग त्यानंतर ते थोडा प्रयत्न करत मग नंतर चांगलं कॉन्सन्ट्रेशन लागेल, त्याला चांगल्या कन्सेप्ट करतील. तर त्या विद्यार्थ्याला मुळात गोडीच नसेल तर त्याच्या शिक्षकानं किंवा आपलं पालकानं त्याच्यामध्ये रुची निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण एकदा गाडी त्याची ट्रॅकवर आली की मग मात्र ती गाडी थांबत नाही. बरोबर. आणि त्यासाठी आपण कारणीभूत असतो. कुठेतरी त्याची रुची नाही, ही गोष्ट खूप मॅटर करते. बरोबर. का नाही, त्याला प्रवाहात आणणं आपलं काम आहे. बरोबर. आणि एकदा तो प्रवाहात आला तर मग आपलं कौशल्य आपल्याला पणाला लावावं लागतं. बरोबर. शिक्षकानं जर आपलं कौशल्य पणाला लावलं तर मला वाटते ह्या गोष्टी अशक्य नाही. जसं की आपण आपल्या हाकेच्या अंतरावर गाव आहे आकाश पोपळगट. हो. रिसोड तालुक्यामधला खेड्यात शिकलेला होय. खरी गोष्ट आहे. 350 कोटीचं पॅकेज आहे त्याला. तर तो त्याची इंद्रधनुष्यावर एक मुलाखत पाहिली की 12व्या वर्गातला पोरगा की सेल्फ मोटिवेट कसा होतो. बरोबर. तर त्यानं सांगितलं की जेव्हा बॅड पॅच येते तर अगदी जवळचे लोक दूर जात असतात. बरोबर. तर त्यावेळेस त्यानं सांगितलं की मला सुरेश भटांची कविता मोटिवेशन द्यायची. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. क्या बात आहे. तर हे कुठेतरी त्या मराठवाड्याच्या लेकराकडून आपल्याला शिकण्यासारखं आवश्यक आहे. आणि त्याच्याविषयी मोठेपणा याच्यासाठी वाटतो
की तो आपल्या महाराष्ट्राचा आहे, आपल्या देशाचा आहे. हा. आणि दुसरा एक मोठेपणा असा आहे की तो विदर्भात पण शिकला. होय. कारण तो रिसोर्टला पण होता भारत माध्यमिक. बरोबर बरोबर. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी पण असे इंटरव्ह्यू जे आहेत, जसं की आकाश पोपळगट पाहायला पाहिजे. बरोबर. तो ऐकला पाहिजे आणि तो आत्मसात केला पाहिजे. बरोबर. नंतर मात्र तुम्ही जे म्हणता की गोडी नाही, असे विद्यार्थ्यांना जर अशा इंटरव्ह्यू दाखवले गेले तर निश्चितच ते रस घेतील अध्यापनामध्ये आणि पाहतील, काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करतील. बरोबर. सर, पालकांचा जो जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, म्हणजे पालकांना एक काय मेसेज द्याल? आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आमचे जे शिक्षक मंडळी आहेत, खरंच त्यांनी मला काय म्हणायचं तुमच्यापर्यंत पोहोचलं. आम्ही शिक्षक म्हणून नेमकं काय करायला पाहिजे आमच्यासारख्या नवख्या शिक्षकांनी, जेणेकरून विद्यार्थ्यांची गोडी ही शाळांकडे वाढेल, आणि आमच्या पालक वर्गाने नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा एकदा तो भरभराट येईल, तो किलबिलाट मुलांचा पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांच्या प्रांगणामध्ये येईल. किलबिलाट आहे, परंतु आपण बघतो मुळातच लोकसंख्या वाढ अशी झपाट्याने होत नाही. त्याच्यामुळं विद्यार्थी संख्या प्रत्येकच ठिकाणी हा खरंच खूप महत्वाचा फॅक्टर आहे. मी काकरदातीचे आपले राऊत सर जे आहेत, मी दर्शकांना सुद्धा सांगेन, मी त्यांना एक दिवस असं बोललो की सर म्हटलं असं काय कारण आहे की जिल्हा परिषद शाळांची संख्या इतकी कमी होऊन राहिली. सरांनी मला सांगितलं की अरे म्हणे लग्नच नाही होऊन राहिले, लग्नच नाही झालं गावामध्ये, लग्न नाही झाले तर मुलं येणार कुठून? आणि जर समजा या वर्षी लग्न झालं तर ते पुन्हा 3 वर्ष 4 वर्ष लागतील त्या मुलाला शाळेमध्ये यायला. ती खूप मोठी दरी निर्माण झालेली होय होय होय. आणि विद्यार्थी संख्या जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांचा दर्जा म्हणजे त्यांचा गुणवत्ता विकास असा पालकांना दाखवावं लागेल. जसं मी मागच्या 2 महिन्यापूर्वी जॉईन झालो, तर आमच्या शाळेत जवळपास 40 ऍडमिशन झालेले आहेत. तर त्या ऍडमिशन या उद्देशानं झाल्या की या ठिकाणी आता नवोदयचे, स्कॉलरशिपचे, NMMSचे, त्याचबरोबर IM विनर या परीक्षेचे क्लास होतील. बरं. आणि माझं एक मी शेअर करतो, तुम्ही असं म्हणा, तुम्हाला ती गोष्ट माहीत बी आहे की मला 365 दिवस फक्त मी शाळेतच करमते मला. मी बाहेर हिंडू फिरू शकत नाही. आणि म्हणून लोकांची जो ओढा आहे विद्यार्थ्यांचा, निश्चितच पुढच्या वर्षी आमच्या शाळेत जवळपास आणखी 50 विद्यार्थी वाढू शकतो. म्हणजे 300च्या वर आमची पटसंख्या जायला जास्त वेळ लागणार नाही. आणि आमच्या शिक्षकांसाठी मेसेज, शिक्षकांसाठी एकच मेसेज, आपण करत राहायचं, यश आपल्याला मिळणार आहे. बरं. अध्यापनाकडे आपले शिक्षक पाठ फिरवत नाहीत हे मला माहित आहे, पण थोडंसं जास्त कौशल्यपणाला जर लावलं, आपण मुलांमध्ये रुची निर्माण केली तर मुलं येतील आपल्याकडे. बरोबर. आपले पट वाढतील आणि शाळा राहणारच आहेत. शाळा कुठे जाणार नाहीत. शासन शाळा बंद करू शकत नाही. बरोबर. कारण शिक्षण ही मूलभूत गरज आहे. तुमची, आमची, सर्वांची. शिक्षणाशिवाय तर कोणतीच गोष्ट होणार नाही. अगदी बरोबर. त्यामुळं तसं पाहिलं तर माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत की ज्यांची उत्तर मला संतोष सरांकडून घ्यायची आहेत. आज मला वैयक्तिकरित्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडगाव या ठिकाणी आल्याच्या नंतर आता सुद्धा मी हे जे बोलताना रेकॉर्ड करतोय तर तुम्हाला मुलांचा काहीतरी ते कविता म्हणतायत किंवा कशाच तरी वाचन करतायत, तुम्हाला ऐकू येत असेल. तो शाळांचा किलबिलाट, शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सातत्याने असावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. सर, गुरुजींच्या माध्यमातून आम्हाला खरंच मनापासून वाटतं जिल्हा परिषदांच्या शाळा वाढल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचा किलबिलाट या शाळांमध्ये असला पाहिजे, यासाठी आमचा खूप प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामध्ये आज आपण पहिली जी शाळा निवडली ती तोंडगावची शाळा होती. आणि हे शाळा निवडण्यामागं मला खूप दिवसांपासून एक मनामध्ये इच्छा होती की मला संतोष शिरोळे सरांची मुलाखत घ्यायची आहे. सर, आज आपल्या माध्यमातून या सुंदर शाळेच्या प्रांगणामध्ये मला यायला मिळालं. आपण आपल्या शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी, सन्माननीय मुख्याध्यापक महोदय, सरपंच महोदय यांच्याशी बोलण्याचा योग आला. याबद्दल सर मी प्रथमतः माझ्या व्यक्तिशः मी आपले खूप खूप ऋणी आहे. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आले, आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज केली, त्यांची जी गुणवत्ता आहे ती या ठिकाणी तुम्ही त्या गुणवत्तेची तोंड भरून कौतुक केलं.
आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही बोलकं केलं, त्यांना व्यक्त केलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि मी तुम्हाला अशी एक ग्वाही देतो की आमच्या शाळेची पटसंख्या अशीच वाढत राहणार आहे आणि जिल्हा परिषदचा दर्जा पण आमचा आता खूप मोठा उंचावणार आहे. कारण आता या पिढीतले जे शिक्षक आहेत ते खूप व्यस्त आहेत, अध्यापनामध्ये व्यस्त आहेत, ते खूप काम करत आहेत आणि ह्यातून नक्कीच चांगल्या गोष्टी निष्पन्न होणार आहेत. मला एक महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी सांगतो की आमच्या शाळेतून, आमच्या गावामधून जे MBBS MD 10-15 विद्यार्थी झाले, बरं, त्यामध्ये त्याच्यातले जवळपास 11 ते 12 विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेचे आहेत. बरं, खाजगी शाळांचे विद्यार्थी नाहीत, ते या शाळेचे विद्यार्थी आहेत. या शाळेत 1 ते 7 शिकून ते खाजगी शाळेमध्ये गेलेले आहेत, ते इथूनच गेलेले आहेत. आणि म्हणून जिल्हा परिषदच्या शाळांना कमी लेखणं मला वाटते हे योग्य नाही. बरोबर. आणि म्हणून पालकांना पण एक विनंती करतो तुमच्या गुरुजनच्या माध्यमातून की आपल्या शाळेवर विश्वास ठेवा. अतिशय चांगल्या परिस्थितीतले लोक आपले पाल्य कुठेही शिकवतील, पण जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी शाळा ह्या राहिल्या पाहिजे, ह्या टिकल्या पाहिजे. आणि त्या शाळा राहण्याची आणि टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीवर येऊन पडलेली आहे. म्हणून आता आपल्याला खडू, फळा, डस्टर किंवा शासनानं जे काही साहित्य पुरवलेलं आहे, डिजिटल बोर्ड असतील, सायन्स लॅब असेल, कॅम्प्युटर लॅब असेल, त्याचा प्रभावीपणे अध्ययनामध्ये वापर करावा लागेल आणि आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं लागेल. ही काळाची गरज आहे. मी आदरणीय संतोष सर आणि संपूर्ण टीमचा मनापासून आभार मानतो. त्यांनी त्यांच्या अध्यापनामधला अत्यंत महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला आणि इतकी सुंदर असं बातचीत केली, दिलखुलासपणे चर्चा केली, अनेक प्रश्नांची उत्तरं निसंकोचपणे दिली. याबद्दल मी सर्व टीमचं मनापासून खूप खूप आभार मानतो. सर धन्यवाद. मस्त झाली. हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ हवा में बड़ी बावली हूँ, बड़ी मस्त मौला, नहीं कुछ फिकर है, बड़ी ही निडर हूँ, जिधर चाहती हूँ उधर घूमती हूँ, मुसाफिर जब हूँ हवा में, हवा हूँ हवा में, हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ हवा में, चढ़ी पेड़ महुआ थपाथप मचाया, गिरी धम्म से फिर चढ़ी आम ऊपर, उसे भी झकोरा किया कान में को, उतर कर भागी मैं हरे खेत पहुंची, वहाँ गेहूं में लहर खूब मारी, हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ हवा में, पहर दो पहर क्या अनेकों पहर तक, इसी में रही मैं खड़ी देख अलसी, लिए शीश कलसी, मुझे खूब सूझी, हिलाया झुलाया गिरी पर न कलसी, इसी हार को पा हिलाई न सरसों, झुलाई न सरसों, हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ हवा में. श्रुती राजू गंडे. प्राजक्ता. तुला पोलीस, डॉक्टर, इंजिनियर. थँक्यू.